विचार नाही कोठे. अहो सुख तर सोडून द्या, सुखाचा विचार सुद्धा या संसारामध्ये नाही. का? कारण आपण संसार रूपी जंगलामध्ये फिरतोय. आणि तुम्हाला माहितीये का, या जगामध्ये कोण सगळ्यात दुःखी असल तर त्याच्यामध्ये काही दुःखी असणाऱ्याचे वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा दुःखी कोण सांगितलं आहे? दरिद्रो, व्याधितो, मूर्खो. हे लोक यादी कोणाची आहे? हे दुःखावाल्याची यादी. त्याच्यामध्ये सगळ्यात दुःखी जर कोण असेल तर दरिद्री माणूस दुःखी महाराज. ज्याच्याकडे पैसा नाही ना, तो सगळ्या जगाला पाहतो पण जग त्याला पाहत नाही. दरिद्री माणसाला, बरोबर आहे की नाही? हो, दरिद्री सारखं दुःख या जगामध्ये दुसरं नाही. आणि म्हणून ऐका, अशा दुःखामध्ये आपण घोरपळत असतो. एक व्यक्ती असणारा दरिद्री होता, इतका दरिद्री होता की रोज भीक मागून त्याला खावं लागायचं. एकदा काय झालं माहितीये का, भीक मागता मागता तो जंगलामध्ये गेला. आणि जंगलामध्ये जात असताना रस्ता फार खराब होता, झाडं लागलेले होते. आणि त्या झाडातून जाता जाता तेवढ्यामध्ये महादेव पार्वती वरून चालले होते. पार्वतीनं त्याच्याकडे पाहिलं. पार्वती मातेनं सांगितलं, महादेवा, एवढा दरिद्री मनुष्य मी कधी पाहिला नाही. अहो, कपडा नाही त्याच्या अंगावर, पायामध्ये चप्पल नाही, 4-5 त्याला लेकरं, 5-5 4-4 दिवस उपाशी राहावं लागतंय, जेवायला भेटत नाही, भीक मागल्याशिवाय खायला मिळत नाही. देवा, माझी तुम्हाला अशी विनंती, काहीही करा पण या माणसाला श्रीमंत करा. या माणसाला काय करा? श्रीमंत करा. महादेवानं सांगितलं, पार्वती, ह्याचं प्रारब्धच नाही म्हणे श्रीमंती, हा श्रीमंत कधी होणार नाही. पार्वतीनं सांगितलं, महादेवा, मला माहिती नाही, जर तुम्हाला तुमच्या खात्यामधले पैसे देता येत नसतील तर माझ्या बँकेतले पैसे द्या, पण याला श्रीमंत करा. पार्वती मातेनं सांगितलं. शेवटी पार्वतीचं महादेवाला झोपल्या का काय? मी पार्वतीचं महादेवाचं सांगतो, तुमच्या गावातलं नाही, तुमचं वेगळं आहे. मी महादेवाचं सांगतोय. शेवटी महादेवाला कोणाचं ऐकावं लागतं? पार्वती कुठं बोलती बघा ना, गप बसल्यात. इथं कशा गप बसल्यात, घरी गेल्यावर अरे बाबा बाबा बाबा, आहे का नाही? पार्वतीचं महादेवाला ऐकावं लागलंय. मग या फुकेवाडीतल्या महादेवाचं काय घेऊन बसले? ऐका बघा, ह्या महादेवाकडनं नका आणू, ते पुढच्या वर्षी म्हणजे ह्याला बोलवायचंच ना ग, विठाला 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 विठाला. हो, अहो, याच महादेवाचं काय, सगळ्या महादेवाचं सारखंच आहे, बरोबर आहे का नाही? तिचं ऐकावं लागतं. मला सांगा, बायकोचं ऐकत नाही असा कोणी आहे का गावामध्ये? जो असेल त्याने हात वर करा, करा करा, हात वर करा. बायकोचं ऐकत नाही आहे तर? हो, कीर्तन झालं, त्यांचा सत्कार करावा लागून माझाच हार घाला त्यांना, माझ्या गळ्यातला. आता एक गोष्ट आठवली, एका मिनिटामध्ये सांगतो, एकच मिनिटामध्ये. ऐका, काय झालं माहितीये का, राजानं फरमान काढलं आणि राजानं सांगितलं, हो, डायरेक्ट फॉर्च्युनर गाडी आणली बक्षीस देण्याकरता. आणि राजानं सांगितलं, माझ्या राज्यामध्ये जो बायकोचं ऐकत नाही त्याला फॉर्च्युनर गाडी बक्षीस दिली जाईल. आणि जो बायकोचं ऐकतो, एक ट्रकभर सफरचंद आणले होते, जो बायकोचं ऐकतो त्यानं सफरचंद घ्यायचं गपचिप निघून जायचं. पण जो ऐकत नाही त्यानं मात्र माझ्याकडे यायचं, फॉर्च्युनर गाडीची चावी घ्यायची, गाडीमध्ये बसायचं, मला न विचारता गाडी घेऊन जायचं. ऐका नाही महाराज, हे लाईन लागली भली, गावामध्ये भरपूर लाईन लागली. प्रत्येक जण यायचं, सफरचंद घ्यायचं, निघून जायचं, सफरचंद घ्यायचं, निघून जायचं. राजा वैतून गेला, संध्याकाळचे 5 वाजले. ऐका नाही, लाईन संपता संपना आणि सफरचंदावाले काय संपत. राजा म्हणला, माझ्या राज्यामध्ये असा एकही नाही की जो बायकोचं ऐकत नाही, सगळेच बायकोचे ऐकत येतं. असं करता करता 5 वाजले महाराज. पण 5 वाजायच्या टायमाला एक धोत्रावाला गडी आला, जुन्या काळातले धोत्रावाला गडी आला. त्यानं सांगितलं, ओ राजासाहेब, चला घ्या इकडे चावी म्हणला. ते म्हणले, खरं आहे तुझं? म्हणला, मग पट्ट्या बायकोचं ऐकत नाही म्हणला, द्या चावी. महाराज त्याचा नाईलाज झाला, फॉर्च्युनर गाडीची चावी दिली. म्हातारा जरा दणगट होतं, जरा डिजिटल झालेलं होतं, ऐक नाही. चावी घेतली, गाडीमध्ये बसलं, गाडी चालू केली, नीट निघालं महाराज. बाकीचे नुसते बघत होते. आता तुम्ही कसं बघतात? असेच बघत होते बाकीचे. बाकीचे कोण होते? सगळे सफरचंद खाणारे होते, ऐक नाही. बापरे म्हणले, अरे बायकोच ऐकत नाही, गेला ना गाडी घेऊन, बायकोच ऐकत नाही, गेला ना गाडी घेऊन, काय खरंय म्हणले आपले. महाराज ते नीट गाडी घेऊन गेलं बायकोकडं आणि बायकोला सांगितलं, बघ मला राजानं बक्षीस दिली गाडी. महाराज बायकोला आनंद वाटला, धावत धावत बाहेर आली. बाहेर आल्याबरोबर बायको नाराज झाली. बायको नाराज झाली हे काही नवीन नाही, जुनच आहे का नाही? बायको नाराज झाली. त्यानं सांगितलं, अगं एवढी मोठी गाडी आणली ना 50-60 लाखाची, का झालीस नाराज?
माय म्हणली मला कलरच पसंत नाही. काय म्हणली? काळजी करू नको म्हणला. सध्या राजा प्रसन्न झाला म्हणला अजिबात काळजी करू नको, लगेच ही गाडी घेऊन जातो. 10-12 गाड्यात म्हणला काळी घेऊन येतो म्हणला. कोणता कलर म्हणली? काळा. लगेच आणतो म्हणला. महाराज हा फास्ट पळत पळत गेला. गाडी दरवाज्यात लावली. राजाच्या अंगावर अशी चावी फेकून दिली. राजा साहेब ही चावी घ्या. राजा म्हणले काय झाले? काय नाही म्हणला. थोडा निर्णय बदलला, काळी गाडी घेऊन जायची. राजा म्हणला का रे, आता पांढरी घेऊन गेला आता काळी? नाही नाही काय नाही मला, माझी बायको म्हणली काळी आणा. अरे घे म्हणले सफरचंदात, निघतो बाजूला. विठाला 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 विठाला. म्हणजे जो बायकोचं ऐकणार नाही त्याला गाडी होती. बरोबर आहे की नाही? तसं महाराज पार्वतीचं महादेवाला ऐकावं. शेवटी महादेवाचा नाईलाज झाला आणि महादेवानं सांगितलं पार्वती याला धन मिळणार नाही, पण तुझी इच्छा आहे म्हणून मी देतो. मग महादेवानं तो ज्या रस्त्याला चालला होता त्या रस्त्याला सोन्याचा हांडा ठेवला. आणि सोन्याचा हांडा ठेवल्याच्या नंतर आता पुढे बघा, ऐका बरं का गंमत कशी आहे. सोन्याचा हांडा ठेवल्याच्या नंतर तो पायी पायी चालला होता. जाता जाता त्याच्या मनामध्ये एक गोष्ट आली. तो म्हणला देवा, जगामध्ये किती आंधळे लोक आहेत ना, आंधळे किती आंधळे, एकाला 2-2 डोळ्याने दिसत नाही. मग आंधळे लोक कसे चलत असतील? देवानं काय केलंय, त्याच्या रस्त्यामध्ये पुढे हांडा ठेवलाय आणि ह्यानं अलीकडे काय विचार केलाय की देवा आंधळे लोक कसे चलत असतील. आता मला सांगा आंधळा कसा चलतो हे जर पाहायचं असेल तर काय करावं लागेल? डोळे झाकावं लागतील ना, त्याशिवाय कसा मेळ लागेल? महाराज मग यानं स्वतःचे डोळे झाकले चालायला सुरुवात केली. आता यानं चालायला सुरुवात केली. हा हांड्याच्या जवळ जवळ गेला. पार्वतीला वाटलं माय माझं नशीब आता फुललंय म्हणली. हा नक्की हांडा पैसे जाणार, हांडा घेणार, आनंदी होणार, खुश होईल, मजा करेल म्हणली. हा हांड्याच्या जवळ गेला. जवळ गेल्याच्या नंतर यानं काय केले होते? डोळे झाकले होते. परिणाम काय झाला? हांड्याला ठेस लागली, याच्या पायाचं रक्त निघालं आणि तोंडावर पडला, नीट दगडावर पडला आणि 2 दात पडले. किती दात पडले? 2 दात. आता मला सांगा कशामुळे झालं सगळं? डोळे झाकल्यामुळं, आहे की नाही? डोळे झाकल्यामुळं आणि पडल्यानंतर उठला. आता उठले तरी पाठीमागं वळून बघावं ना की कशाला धडकवलं, काय झालंय. पण उठला आणि देवाला सांगितलं देवा आंधळे असेच पडत असतील आणि असेच चलत असतील. ते तसंच गेलं, पण त्यानं सोन्याच्या हांड्याकडे पाहिलं आणि मग मात्र पार्वती मातेला राग आला. पार्वती माता म्हणली मूर्ख आहे, बावळट आहे, ह्याला काय कळत नाही म्हणली. सोन्याचा हांडा ठेवला पण हे डोळे झाकून चलतंय, आता ह्याला कुणी काही करू शकत नाही. मला सांगा आता त्याचे डोळे कुणी झाकले होते? कुणी झाकले होते? बरं कधी झाकले त्याने? ज्या वेळेस त्याला सोनं प्राप्त होणार आहे त्यावेळेस झाकले की नाही? आता ज्ञानोबरायांची ओवी ऐका. ज्ञानोबराय म्हणतात कैचे प्राप्तीची यावे निदयवे आंधळेपणाचे डोळे असता आपुले डोळे आपण झाकी. आता मला सांगा स्वतःचे डोळे कुणी झाकले? स्वतःच झाकले. मग स्वतःचे डोळे जर स्वतः झाकले असतील तर उघडायचे कुणी? डोळे उघडायचे कुणी? झाकलेत कुणी? स्वतः. मग उघडायचे कुणी? जाता का 4-5 जण टाळकरी जाता उघडायला? स्वतः डोळे झाकलेत ना, तर मग उघडायचे कुणी? स्वतः उघडायचे. तसे तुम्ही आम्ही स्वतः डोळे झाकलेत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्ही झाकलेत ना, आता डोळे उघडा. आता उघडी डोळे, आता उघडी डोळे, वा वा वा, टाळ टाळ. आता उघडी डोळे, आता उघडी डोळे, दर्याच्या बिन करे, दर्याच्या बिन करे, दर्याच्या बिन करे, दर्याच्या बिन करे, तरी मातेची या खोळे, 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 दगड आला पोटाची, दगड आला पोटाची, म्हणून देहाय चालित, म्हणून देहाय चालित, आला
काशी दगडाला ओढाची मनुष्य रे ऐसा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाबा तू आता डोळे झाकलेच आतापर्यंत, पण आता तरी डोळे उघड. आता उघडी डोळे, आता डोळे उघड, जरी अद्यापि न कळी. जगद्गुरु तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगतात, आता तुम्ही डोळे उघडा. आता खऱ्या अर्थानं सांगा, आपल्या सगळ्यांचे डोळे उघडेत का झाकलेले? ओ मावशा हो, हुकेवाडीकर, डोळे काय सांगता येतं तिकडे अंधारात झोपले असल्या तर? भरवसाच नाही, आहे की नाही? पण मला माहिती आहे कोणी झोपलं नाही. ऐका, आपण डोळे झाकले का सध्या उघडेत? डोळे उघडेत, बरोबर आहे की नाही? आपण सगळेजण टुळू पाहतोय, पण तुकोबाराय म्हणतात आता उघडी डोळे. मग जन डोळे झाकले त्याला उघडायचे सांगायला पाहिजे. महाराज आमचे तर डोळे उघडेत ना, मग आम्हाला का उघडायचे सांगताय? तर ऐका, जगद्गुरु तुकोबारायला जे डोळे सांगायचे ना, ते हे दोन डोळे नाहीत, हे दोन डोळे नाहीत. मग अहो हे दोन डोळे आपले काही कामाचे नाही. हे दोन डोळे असून सुद्धा तुम्ही आम्ही सगळे आंधळे आहेत, आंधळे. विठाला 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 विठाला. मला सांगा, आपल्या या दोन डोळ्यानं काय दिसतं महाराज? आपण जर एका खोलीमध्ये बसलो आणि खोलीच्या बाहेर जर 2-4 जण बोलत असले तर मला सांगा, ते दोघं चौघं दिसतात का आपल्याला? खोलीच्या बाहेरचे जर दोघं चौघं आपल्याला दिसत नाहीत तर हे डोळे काही दाखवू शकत नाहीत. मग या डोळ्याला हे डोळे उघडायचे सांगितले नाही महाराज. या डोळ्याला काय किंमत दिली माहितीये का? हो, जगद्गुरु तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी या डोळ्याला फार किंमत दिलेली नाही. का? कारण हे डोळे असून सुद्धा तुम्ही आम्ही सगळे आंधळे आहेत, आंधळे महाराज. का? कारण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आंधळी ते तुका म्हणे संसारी, आंधळी ते तुका म्हणे संसारी, आंधळी ते तुका म्हणे संसारी, नाही हरी ओळखीला, हरी ओळखीला, हरी ओळखीला. महाराज म्हणतात हे जगातले सगळे लोक आंधळे आहेत. का? आंधळे ते तुका म्हणे संसारी, हे सगळे आंधळे का? म्हटले जिहे नाही हरी ओळखीला. ज्यांनी ज्यांनी देवाला ओळखलं नाही ते काय आहेत? आता सिद्ध झालं की नाही आपण आंधळे आहेत म्हणून? मग सांगा बरं, इथं कोण आंधळ नाही? कोण आंधळ नाही? माझ्या सहित आपण सगळे आंधळे आहेत. का? अजून आपण देवाला ओळखलेलं आंधळे ते तुका म्हणे संसारी. मग असे आंधळे लोक आपण आहोत. मग तुकोबाराय म्हणतात तुम्ही डोळे उघडा. मग आपले डोळे असून कसं काय आंधळे? तर आपल्या डोळ्याला किती किंमत आहे. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, मोर पाहिला कोणी? मोर, मोर माहिती ना? कोणी कोणी पाहिला? हात वर करा. अहो तुम्ही मोराच्या गावातच राहतात ना, आहे का नाही? तुमच्याकडे सगळे मोरच आहेत महाराज. भरपूर मोर असणार आहे तिकडं. निसर्गाच्या अत्यंत जवळ तुम्ही वास्तव्य करताय, आहे की नाही? मग आता मला सांगा, मोराच्या अंगावर जे पिसारे असतात त्या पिसाऱ्यावर काय असतात? डोळे असतात. डोळे, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? मग किती डोळे असतात? जेवढे पिसारे असतात तेवढे डोळे असतात. मग आता एक काम केलं, जर त्या मोराचे पुढचे 2 डोळे जर फोडले तर मागच्या डोळ्याने दिसन का त्याला? डोळे नाहीत का? आहे का? आता तर तुम्ही म्हणलात ना डोळे आहेत, जमला गडे वेळ. डोळे नाहीत का? आहेत, पण ते डोळे दाखवायच्या कामाचे नाहीत. ते काही दाखवू शकत नाहीत महाराज. या 2 डोळे नसतील तर. ज्ञानोबारायांची ओवी ऐका. ज्ञानोबाराय म्हणतात, मोरांगे आशेसे पिसे आसती डोळसे, परिते कले दृष्टी नसे तैसे ते गा. आहे का नाही? जर मोराला दृष्टी नसल आणि कितीही डोळे असले तर काही उपयोगाचे, तसं ते मोराचे डोळे जसे उपयोगाचे नाहीत तसे तुमचे आमचे डोळे देव दाखवण्याच्या उपयोगाचे नाहीत. विठाला विठाला.